नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढचा टाइप जो आहे तो आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ टी सेक्शन. आता टी सेक्शन मध्ये बघा, पहिलं सम आहे आपल्याकडे. टी सेक्शन हॅज फ्लेंज 200 बाय 20 mm. फ्लेंज म्हणजे काय लक्षात घ्या, हॉरिझॉन्टली पार्ट ही फ्लेंज. हा टी सेक्शन बरोबर, हा किती 200 बाय 20 200 mm बाय 20 mm. त्यानंतर बघा वेग, वेग तुम्हाला दिली 15 बाय 240. वेग म्हणजे व्हर्टिकल पार्ट. बघा हा तुमच्याकडे आहे 240 mm आहे 15 mm. बघा अशा पद्धतीने आपले दोन फिगर इथे बनले. त्यानंतर बघा हा पहिली फिगर आणि दुसरी. बघा दोन फिगर मिळून एक आपला टी सेक्शन बनलेला आहे. या ठिकाणी बघा एरिया वन आपण फाइंड आउट करू. पुन्हा एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला अप्लाय करा. लेंथ इंटू ब्रेथ, 200 इंटू 20 किती होईल तो 2 2 4 1 2 3 1 2 3 4000 mm स्क्वेअर. त्यानंतर बघा A2 दुसऱ्या फिगर मध्ये बघा, दुसऱ्या फिगरचा एरिया काढू. लेंथ इंटू ब्रेथ, पुन्हा 240 इंटू 15. बघा 240 इंटू 15 3600 mm स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण एरिया 1 आणि एरिया 2 काढला. पुढच्या केस मध्ये बघा आता पुढे काय करायचं आहे, आपल्याला एक्स बार काढायचा असतो. बघा सिमेट्रिकली वाय ऍक्सिस ला बघायला गेला तरी सिमेट्रिकली याचा डिवाइड जर केला, एक्स बार डायरेक्ट काढा. एक्स बार इज इक्वल टू 200 डिवाइड बाय 200 mm. इथे एक्स बार ला फॉर्म्युला अप्लाय करण्याची आवश्यकता नाही, कारण तो सिमेट्रिकल आणि वाय ऍक्सिस आहे. त्याच्यामुळे एक्स बार चा फॉर्म्युला डायरेक्ट आपण करू शकतो. जी फ्लेंज मध्ये दिसते फ्लेंजला डिवाइड बाय 2 लावा म्हणजे तुमचा एक्स बार इथे निघून जाईल. त्यानंतर बघा y1. आता y1 काढायचा आहे. y1 मध्ये बघायला गेला तर हा 20 पण अटॅच तो खरे 240 वेबला आहे, म्हणून 240 त्याच्यामध्ये ऍड करा. 240 प्लस 20 बाय 2. बघा 240 प्लस 20 बाय 2 म्हणजे किती झाला तो 250 mm. त्यानंतर बघा y2 मध्ये बघा 240 डिवाइड बाय 2. त्याचा सेंटर काढू. 240 डिवाइड बाय 2 हा येतो आपल्याकडे 120 mm. चला बघा y बार चा फॉर्म्युला a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2. बघा a1 4000 इंटू y1 250 प्लस a2 बघा 3600 इंटू y2 120 डिवाइड बाय a1 प्लस a2. या दोघांची सम करायची. 4000 प्लस 3600 म्हणजे झाले आपल्याकडे 7600. या दोघांची ऍडिशन बघा पुढे 4000 इंटू 250 प्लस 3600 इंटू 120 डिवाइड बाय 7600. बघा y बार आपल्याकडे निघतोय 188.42 mm. बघा अशा पद्धतीने आपण y बार इथे फाइंड आउट केले. नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथे डायग्राम आपल्याला गिव्हन आहे. हा इन्व्हर्टेड टी आहे. इथे सुद्धा सेम काम करायचंय. बघा इथे 1 नंबर, इथे 2 नंबर. बघा दोन फिगर मिळून आपल्याला टी सेक्शन तयार झालाय. पहिल्या फिगरचा आपण एरिया काढून घेऊ. पहिला एरिया लेंथ इंटू ब्रेथ आहे 50 इंटू 10 500 mm स्क्वेअर. पुढे बघा दुसरा एरिया 60 इंटू 10
600 mm². बघा दोन एरिया आपण इथे फाइंड आउट करून घेतले, लेंथ इंटू ब्रेथ ने. चला त्यानंतर तुम्हाला माहिती आहे सिमेट्रिकली ऑन y ऍक्सिस आहे, त्याच्यामुळे x बार आपल्याकडे डायरेक्ट निघतो 60/2 म्हणजे हा आहे 30 mm. त्याच्यामुळे इथे x बार काय फाइंड आउट करण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण करू शकतो. जो काय फ्लेंज दिसते फ्लेंजला डिवाइड बाय 2 करून टाका, तो तुमच्याकडे निघून येईल. त्यानंतर बघा y1 काढायचा व्हर्टिकली 50 mm प्लस हे 10 ऍड करा, 10 प्लस 50 डिवाइड बाय 2, 50 डिवाइड बाय 2 25, 25 प्लस 10 35 mm. त्यानंतर बघा y2 दुसऱ्या फिगर मध्ये व्हर्टिकल साइड आपल्याकडे आहे 10, त्याचा सेंट्रॉइड 10/2 5 mm. बघा आणि y बार चा फॉर्म्युला y बार इज इक्वल टू a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2. बघा a1 500 into y1 35 plus a2 600 into y2 5 divided by a1 plus a2 ची सम. बघा a1 plus a2 500 plus 600 1100. बघा त्याचं कॅल्क्युलेशन करा. 500 into 35 plus 600 into 5 divided by 1100. बघा y बार आहे 18.63 mm. बघा अशा पद्धतीने आपण x बार आणि y बार हे आपण इथे फाइंड आउट करू शकतो. व्हर्टिकल म्हणजे इन्व्हर्टेड हा टी आहे आणि इन्व्हर्टेड टी मध्ये ऍज अ सेम काम करायचं असतं आणि अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो.